या सीझनमधील विदर्भातील भाजीचा अत्यंत पॉप्युलर प्रकार आणि ते म्हणजे सोले वांगे। अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते। आज आपण रश्शेवाली भाजी बनवलेली आहे। अशाच पद्धतीने तुम्ही याची सुकी पण भाजी बनवू शकता। आणि ही भाजी खायला इतकी छान लागते ना, म्हणजे भाकरीसोबत मोस्टली खाल्ल्या जाते, पण पोळीसोबतही तुम्ही खाऊ शकता। आणि भाजी बघा, भाजीचं टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे। अगदी रस्सा पण भाजीला आपल्या परफेक्ट झालेला आहे। भातासोबत तर ही भाजी अगदी एक नंबर लागते। फक्त भात जो आहे तो थोडासा सॉफ्ट तयार करायचा, असा एकदम दाणा दाणा भात नाही तयार करायचा। आणि ही भाजी इतकी टेस्टी लागते ना, की तुम्ही अगदी बोटं चोखून खाता, एवढी टेस्टी ही भाजी तयार होते। म्हणजे अगदी ऑथेंटिक ही रेसिपी आहे। कमी वेळात खूप चांगली रेसिपी ही तयार होते आणि या सीझनमध्ये मिळते, त्याच्यामुळे आवर्जून ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आणि सोबत कांदा आणि काकडी हे वगैरे असेल तर वाह, एक नंबर बेत असतो। आणि भातासोबत तर ती फारच छान लागते। आपण बघूया टेस्ट करून भाजी कशी झाली ती। सुपर, मस्त झालेली आहे, अगदी मस्तच होते ती। नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आणि आज आपण या सीझनमधली विदर्भातली मोस्ट अवेटेड भाजी आणि ती म्हणजे सोले वांगे। म्हणजे खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। याच्यामध्ये कुठलेही गरम मसाल्याचा वापर होत नाही। पटकन होणार ही भाजी, पण खायला मात्र एक नंबर लागते। अगदी रुचकर ही भाजी लागते आणि तुम्ही या सीझनमध्ये एक दिवस आड जरी खाल्ली ना, तर कधी बोर होणार नाही अशी ही भाजी आहे। सो आपण रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील। रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी। सोले वांग्याची भाजी तयार करताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लागणार आहे सोले। तर हे तुरीचे दाणे आहे, ओल्या तुरीचे, आणि याला सोले म्हणतात। तर तुम्ही बघू शकता इथे काही हिरवे आहे, काहीचा रंग जो आहे थोडासा पांढुरका आहे। तर हे जे थोडेसे मोठे दिसत आहेत ना, ते फुल्ली थोड्या मॅच्युअर्ड झालेल्या शेंगा आहे, म्हणून त्याचे दाणे असे निघालेले। तसं मार्केटमध्ये तर तुरीच्या शेंगा अगदी 2 महिन्यापासून आलेल्या आहे, पण जे शेतकरी शेंगा लावतात म्हणजे ज्या गावराणी असतात, तर त्या आत्ता येणं सुरू झालेलं आहे आणि त्याचेच हे दाणे आहे। कारण त्याची जी टेस्ट असते ते खूप छान असते। अशा ज्या मोठ्या मोठ्या शेंगा येतात ना मार्केटमध्ये, त्याला एवढी चव राहत नाही आणि मी त्या दाण्याची वाट पाहत होती। ते दाणे मला आत्ता मिळाले। तर याचं जे प्रमाण असतं ना, काय असतं की तुम्हाला जर 1 पाव वांगी असेल ना, तर मोस्टली हे दाणे पण तुमचे दाणे 1 पाव असायला पाहिजे, पण इथे माझे दाणे कमी आहे, कारण मला त्या पद्धतीच्या शेंगा अगदी कमी मिळाल्या। पण भाजी तर खायची होती, बनवायची होती, तर म्हणून आता ही केलेली ॲडजस्टमेंट आहे। आता माझ्याकडे शेंगा नाही, कारण मी त्याचे दाणे काढून घेतलेले। तर अशा शेंगा ज्या आहेत त्या छोट्या असतात, छान थोड्याशा हिरव्या जास्त असतात आणि त्याच्यावरती असे स्पॉट्स असतात, काळपट रंगाचे स्पॉट असतात। सो इथे जे आहे हे 1 पाव तुरीच्या शेंगा होत्या, त्याची दाणे आहे। जवळपास तुम्ही अर्धा किलो तुरीच्या शेंगा घेतल्या ना, तर त्याचे जे दाणे आहेत ते 1 पाव दाणे निघतात। आणि तुमच्याकडे जर तुरीचे दाणे असे छान भरपूर असेल ना, तर वांग्यापेक्षा तुरीचे दाणे जास्त ॲड करा। तर याच्यात पाहून घ्यायचं, कारण बरेचदा काय असते ना, तुरीच्या शेंगा कीडक भरपूर असतात, कारण वातावरण बदललं की लगेच कीड पडते तुरीवरती। त्याच्यामुळे हे स्वच्छ करून घ्यायचे। आणि आता हे मी पाण्यामध्ये धुवायला ठेवून देते, थोडंसं 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचे ते। आणि हे 1 पाव वांगे आहे। हिरवे वांगे फार चवदार लागतात त्या सीझनमध्ये हे वांगे। आणि या वांग्यांना ना, जेव्हा आपण सोले वांगे करतो ना, तर याच्या मोठ्या मोठ्या फोडी तयार करून घ्यायच्या, छोट्या छोट्या नाही कापायच्या। तुम्ही बघू शकता मी या वांग्याच्या फक्त ह्या 4 फोडीच करणार आहे। छोटं वांगं असेल तर 4 फोडी करू नका, 2च फोडी करा। आणि हे वांगे पण पाण्यात घालून घ्यायचे, पण आपण ज्याच्यामध्ये सोले भिजत घातले ना, एकत्र नाही करायचं। सोले आणि वांगे एकत्र नाही करायचे, आपल्याला वेगवेगळे हे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहे। तर त्या वांग्याच्या साईजनुसार आपल्याला त्या वांग्याच्या फोडी तयार करायच्या। बघू शकता हे सगळे वांगे कापून झालेले आहे। आपण आता हे पाण्यात टाकून घेऊ। त्यानंतर हा लसूण आहे, म्हणजे एक अख्खा गाठा असतो ना, तो मी घेऊन घेतला। 1.5 इंची आल्याचा तुकडा आहे, याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे। नंतर 2 हिरव्या मिरच्या, या आकाराचा टोमॅटो आहे, मी एवढंच खोबरं घेतलेलं आहे। तुम्ही याच्यापेक्षा थोडं जास्तही घेऊ शकता। या 2 आकाराचे कांदे आहे आणि हे कोथिंबीर आहे, काड्यासहित ही कोथिंबीर आहे। कांद्याला मी अशा पद्धतीने रफली कापून घेते। नंतर हे जे खोबरं आहे ना, तर या खोबऱ्याचे अशा पातळ पातळ काप करून घेते। या मिरचीचे पण असे 2-3 तुकडे करून घ्यायचे आणि या टोमॅटोला पण रफली कापून घेते। पाठीमागचा भाग जो आहे तो काढून घ्यायचा आणि
त्यानंतर गॅस ऑन करून गॅसवरती हा तवा ठेवून दिलेला आणि त्याच्यामध्ये हा कांदा घालून घेऊ आणि कांद्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि या कांद्याला आपल्याला छान तांबूस होईपर्यंत भाजायचं आहे. तर छोटा एक चमचा तेल टाकून घेऊया. पोहे खायच्या चमच्याने टाकलेलं, मिक्स करून घ्यायचं. आणि बघू शकता इथे कांदे जे आहे ते भाजून झालेले आहे. आता आपण काय करू, कांदे थोडेसे बाजूला करून द्यायचे, म्हणजे जे राहिले असेल ते पण थोडेफार भाजले जातात. आणि आपण जे खोबरं घेतलं होतं ना ते इथे मध्यभागी टाकून देऊया. आणि या खोबऱ्याला पण आपल्याला छान असं तांबूससर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे घेतलेलं. आणि धणे पावडर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही याच्यासोबत धणे पण भाजून घ्यायचे. तर धणे जे आहे ते जवळपास 1.5 टेबलस्पून तुम्ही या भाजीला घ्यायचे भाजायसाठी. इथे आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे. तुम्ही बघा रंग चेंज झालेला आहे खोबऱ्याचा. आणि अशाच पद्धतीने खोबरं बाजूला करून द्यायचं. आणि तुमच्याकडे धने पावडर नसेल तर इथे तुम्ही धने भाजून घेऊ शकता. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ, पण अशा पद्धतीने पहिले दोघांना भाजून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये हे लसूण अद्रक हे टाकून घेते आणि ही मिरची. तुम्ही हे वेगळं पण बारीक करून घेऊ शकता, पण मी आता त्याच्यामध्येच टाकून घेतलेलं, म्हणजे सगळं आपल्याला सोबतच बारीक करायचं आहे. हे टोमॅटो पण त्याच्यामध्येच टाकून घेते आणि याला मिक्स करून ना टोमॅटोला आपल्याला थोडं सॉफ्ट होऊ द्यायचं, म्हणजे टोमॅटोचा एक कच्चापणा पण निघून जायला पाहिजे. तर आता आपण हे सगळं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत याच्यावरती परतवून घेऊ. जिरं घालून घेऊया. तर पोहे खायच्या चमच्याने 1.5 चमचा जिरं टाकून घेतलेलं. सगळं याच सिक्वेन्सनी भाजून घ्या, म्हणजे सगळं प्रॉपर भाजलं जातं. आणि हे बघा टोमॅटो पण सॉफ्ट झालेला आहे, बघू शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर 2 ते 3 पिंच तुम्ही मीठ घालू शकता, म्हणजे टोमॅटो जे आहे ते लवकर नरम पडतात. मी कोथिंबीर पण टाकून घेते, कारण आपल्याला याची सगळ्याची पेस्ट करायची आहे आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. हा मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे. आता आपण याला या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया. आणि अजून एक म्हणजे ही भाजी जी आहे ना सोले वांगे, हे 2 पद्धतीने बनवतात. म्हणजे एक तर सुकी पण बनवू शकता तुम्ही किंवा ग्रेव्हीवाली. तर तुम्हाला ग्रेव्हीवाली पाहिजे असेल तर आज जे आहे आपण ज्या पद्धतीने हे सगळं भाजून घेतलं आणि बारीक त्याचं हे करतो, तर अशा पद्धतीने करायची. आणि तुम्हाला जर सुकी करायची आहे, म्हणजे अगदी थोडंसं अंगापुरता रस्सा म्हणतोय तसं करायचं असेल ना, तर हे तुम्ही न भाजताही करू शकता. म्हणजे टोमॅटो कांदा छान बारीक कापून घ्यायचा आणि हे अद्रक लसूण जे आहे ते याची पेस्ट तयार करायची. खोबरं नाही घातलं तरी चालतं त्या भाजीमध्ये. याची आपण आता पेस्ट तयार करून घेऊ. आणि इथे आपली पेस्ट पण तयार आहे. तुम्ही बघू शकता छान सगळं व्यवस्थित वाटलं गेलेलं आहे. आता भाजीला फोडणी घालून घेऊया. तर त्यासाठी हे आम्ही गंज घेऊन घेतलेला आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. तर मी हा 1 चमचा तेल टाकते, म्हणजे तुम्ही छोट्या चमच्याने म्हणाल तर 3 टेबलस्पून वगैरे हे तेल आहे. इथे तेलाचं मी प्रत्येक वेळेस सांगते, तेल मिरची आणि तिखट याचं जे प्रमाण आहे ते तुमच्या चवीनुसार आवडीनुसार नेहमी वापरायचं. आता तेलाला हलकंसं गरम होऊ देऊ, खूप कडकडीत गरम नाही होऊ द्यायचं आपल्याला. आता ही संपूर्ण पेस्ट आपण त्या तेलामध्ये टाकून घेऊ. मिक्स करून घेऊया. आणि आपण हे सगळं भाजून घेतलं ना, त्याच्यामुळे आपल्याला हे जास्त शिजू द्यायची गरज नाही आहे याच्यामध्ये. लगेच मी त्याच्यामध्ये धणे पावडर पण टाकून घेते. तर 2 चमचे चांगले भरून ही धणे पावडर आहे, हे पण आपण मिक्स करून घेऊ, म्हणजे धणे पावडर पण आपली त्याच्यासोबत शिजेल. आता या मसाल्याने ना तेल सोडायला सुरुवात केली आहे. अगदी अर्धा मिनिट झाला आहे मी तो मसाला परतवून घेतला, जास्त वेळ त्याला लागला नाही. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता हळद घालायची आहे. तर अर्धा चमचा हळद घालून घेऊ आणि मिरची पावडर. तर 1 आणि अर्धा असं 1.5 चमचा मी मिरची पावडर टाकलं, कारण सोले वांगे म्हटलं की याच्यामध्ये थोडंसं मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण सर्वर असतं की छान लागते. आणि आपण हिरवी मिरची पण वापरली होती. आता हे परत आपण मिक्स करून घेऊ आणि इथे आपल्याला तिखटाचा कच्चेपणा जे आहे ते निघून जाईपर्यंत याच्यामध्ये परतवून घ्यायचं. तर मिक्सरमध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलेलं, म्हणजे जवळपास 1 ते 1.5 वाटी पाणी असेल, त्यातलं थोडंच घालते आणि पहिले हा मसाला जो आहे तो मिक्स करून, म्हणजे खूप जास्त पाणी घालून घेतलं ना तर मसाला जो आहे तो मिक्स व्हायला जरा वेळ लागतो. आता हे राहिलेलं पण पाणी मी त्याच्यामध्ये टाकून घेते, म्हणजे 1.5 वाटी पाणी होतं हे. परत मिक्स करून घेऊ. त्यावेळी या मसाल्याला असं खतखत होईपर्यंत आपण शिजवून घेऊ.
आणि तुम्ही बघू शकता आपला मसाला जो आहे तो खदखदत आहे किंवा आवाज येतो आहे खदखद असा. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता आपण त्याच्यामध्ये हे सोले घालून घेऊया. हे मिक्स करून घेऊ आणि आता याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवरती जवळपास 5 ते 6 मिनिट या सोल्याला होऊ देऊ. इथे 6 ते 7 मिनिट झालेले आहे. पण त्याच्यामध्ये हे वांगे घालून घेऊया. याला पण मिक्स करून घ्यायचं या मसाल्यामध्ये. आता हे वांगे पण आपले छान मिक्स झालेले आहे आणि मी बाजूला ना गरम पाणी ठेवलेलं आहे. म्हणजे जवळपास 2 ग्लास त्याच्यामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे. आता याच्यावर आपण परत झाकण ठेवू आणि या वांग्याला पण एखादा मिनिट या मसाल्यामध्ये होऊ देऊ. आता 1 मिनिटानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. तर इथे भाजीचा रस्सा जो आहे ना जनरली खूप असा पातळ नाही करायचा. म्हणजे ही भाजी जी आहे ना मोस्टली भाकरीसोबत आणि भातासोबत खूप छान लागते ही भाजी. म्हणजे तुम्ही पोळीसोबत पण खाऊ शकता, पण भाकरी, ज्वारीची भाकरी आणि राईस याच्यासोबत म्हणजे अप्रतिम कॉम्बिनेशन आहे या भाजीचं. सो पाणी आपल्याला त्याच अंदाजाने घालायचं की खूप असा वाहता रस्सा नको आणि खूप घट्ट पण नसतो, अशा पद्धतीने. परत मी थोडं पाणी घालून घेते आणि चालेल. थोडंसं कमी जास्त आपण एक्झॅक्ट म्हणजे ड्रॉप बाय ड्रॉप असं मोजूनही घेऊ नाही शकत. तुम्ही बघू शकता, कारण भाजी शिजायला थोडं पाणी लागतं ना आपल्या, त्याच्यामुळे तो रस्सा मग आटून जातो. सुरुवातीला ना एक उकळी येऊ द्यायची या भाजीला आणि तुम्ही बघू शकता भाजीला छान खदखद अशी उकळी आलेली आहे. इथे आपला गॅस मिडियमवरती होता. आता आपण गॅस जो आहे तो एकदम स्लिम करून देऊ भाजीचा, कारण सुरुवातीला झाकण ठेवलं आणि अशी उकळी आली की भाजी ओतून जाते आणि मग त्या भाजीमधला सगळा मसाला बाहेर पडण्याची शक्यता असते. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊ, पण गॅस मात्र आता एकदम स्लिम ठेवायचा. मध्ये चेक करायचे आपले वांगे शिजले की नाही. इथे जवळपास 10 मिनिट झालेलं आहे. आपण भाजीला शिजवून घेतलं. मी मध्ये 1-2दा फिरवून घेतलं किंवा चेक केलं होतं. आता बघूया आपण आपली भाजी शिजली की नाही. तर वांगे बघायचे शिजले की नाही, तर कारण आपण ऑलरेडी दाणे जे आहे, सोले जे आहेत ते शिजवून घेतले होते थोडे वांग्याच्या आधी. तर बघूया, थोडं गरम आहे, थोडं सावधानीने. तर बघू शकता वांगं आपलं दबल्या जात आहे छान. हे बघा, म्हणजे आपली भाजी जी आहे इथे शिजली आहे. आणि मी परत एकदा सांगते की या भाजीला जे आहे ते सोले थोडे जास्त घालायचे. माझे सोले कमी झालेले आहे भाजीमध्ये, कारण तेवढेच होते आणि मला ते करायचे होते. आणि आपले सोले पण शिजलेले आहे आणि तुम्ही बघू शकता सोले पण आपले शिजलेले आहे, म्हणजे दबल्या जातात. आणि ते आपली भाजी तयार आहे. भाजीचा रस्सा बघा अगदी परफेक्ट झालेला आहे. इथे आपण 2 ग्लास पाणी घातलं आणि सुरुवातीला जे घातलं होतं 1.5 वाटी, म्हणजे जवळपास 2.5 ग्लासाच्या जवळपास इथे पाणी घातलेलं आपण. आणि परफेक्ट झालेली आहे आपली भाजी. चला मस्त गरमागरम सर्व करूया. सो तुम्ही जर सोले वांग्याची भाजी खाल्ली नसेल किंवा या पद्धतीने बनवली नसेल, तर या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. मला खात्री आहे तुम्ही एकदा ही भाजी बनवाल ना, तर प्रत्येक सीझनमध्ये तुम्ही वाट बघाल की सोले कधी येते आणि आपण भाजी कधी बनवतो. इतकी एक नंबर ही भाजी बनते. सो रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.